पेपरला गेलेली आपली मुलगी घरी परत न आल्यामुळे तिच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. तिचे वडील भोला मनोहर पेटकर वय 50 राहणार शिवम कॉलनी यवतमाळ यांनी दिनांक 15 रोजी फिर्याद दिली होती. त्यांची मुलगी धनश्री ही दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पेपर देण्यासाठी कॉलेजला गेली होती. मात्र त्यानंतर ती घरी परत आली नसल्यामुळे यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे हरवल्याबाबत तक्रार दिली. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी मादनी घाट येथे बोरगाव डॅम परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र घटनास्थळावर कुठलाही पुरावा न मिळाल्याने धनश्रीची हत्या कुणी व का केली हे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. तिला अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून जीवानिशी ठार मारले अशा फिर्यादीवरून यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. धनश्रीच्या घरापासून ते घटनास्थळापर्यंत अनेक ठिकाणांचे CCTV फुटेज तपासले. तिच्या मोबाईलवरून केलेले व आलेल्या कॉल डिटेल्सची माहिती काढली. ती ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती तेथील तिच्या मैत्रिणींकडे चौकशी करण्यात आली. यावेळी धनश्री ही प्रमोद नावाच्या युवकासोबत दुचाकीने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी खबरी नेटवर कामाला लावले. तसेच धनश्री ज्या भागात राहते त्या भागातील अनेक प्रमोद नामक युवकांचा शोध घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पथकासह आजूबाजूला व परिसरात माहिती घेत होते. अशातच खबऱ्यांकडून गोपनीय माहिती मिळाली की धनश्रीच्या घरापासून थोडा दूर राहणारा प्रमोद कोदाने हा गायब झाला आहे. तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध चालू केला. खबऱ्यांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली तो सध्या वाघापूर नाका येथे खर्रा खाण्यासाठी आला आहे आणि पोलिसांनी आरोपीला पकडले. पोलिसांनी त्याला खुनाबाबत चौकशी केली असता त्याने एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. प्रमोदने धनश्रीचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. गेल्या 8 महिन्यापूर्वी स्टेट बँक चौकात धनश्री तिच्या स्कूटीवरून निघाली होती. त्यावेळी प्रमोद कोदाने हा तरुण मोटारसायकलने निघाला होता. रस्त्यावरून जाताना अचानक त्या 2 वाहनांची धडक झाली. स्कूटीला धक्का लागल्याने धनश्री खाली पडली. तिने आरडाओरड सुरू केला तेव्हा लोक जमा झाले. आपल्याकडे लोकांची एक मानसिकता आहे की ते कसलाही विचार न करता कायदा हातात घेतात. कुणीतरी ओरडून एखाद्यावर आरोप केला तर त्याची बाजू ऐकून न घेता त्याला मार देण्यात येतो. त्यातही अपघात झाला आणि त्यात महिला असेल तर पुरुषाचे कुणीच ऐकून घेत नाही. महिलेची चूक असली तरीही पुरुष वाहन चालकाला दोष दिला जातो. ही पुरुषी मानसिकता असल्याचे सगळीकडेच दिसते. या अपघातातही नक्की काय झाले याची कुणी चौकशी केली नाही, शहानिशा केली नाही. कोणाला काही दुखापत झाली का हेही पाहिले नाही. ती मुलगी ओरडली, तिला याने धडक दिली असे म्हणत जमलेल्या लोकांनी प्रमोदला चोप दिला. प्रमोद काय सांगतो हे कुणी ऐकूनच घेतले नाही. त्याला शिवीगाळ व मारहाण करून अपमानित करण्यात आले. तो खाली मान घालून निघून गेला. पण त्याने धनश्रीला चांगलेच लक्षात ठेवले. तिने आरडाओरड केल्याने आपल्याला अपमानित व्हावे लागले याचा बदला घेण्याचा विचार तो करू लागला. या विचारातून त्याने तिची माहिती काढली. ती त्याच्या घरापासून जवळच राहत होती हे तिला माहीत झाले. काही दिवस झाले आणि त्याने तिच्याशी ओळख करून घेतली. तो तिच्याशी जाता येता बोलू लागला. दोघांमध्ये चांगलीच ओळख झाली. धनश्री पेटकर ही अवघी 19 वर्षाची महाविद्यालयीन शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होती. तर प्रमोद कोदाने हा 30 वर्षाचा विवाहित होता. त्यामुळे त्याच्याशी बोलण्यात धनश्रीला काही गैर वाटले नाही. त्यानेही तिच्याशी काही गैरवर्तन केले नसल्याने तिचा त्याच्यावर विश्वास बसला होता. धनश्रीचा दिनांक 5 डिसेंबर रोजी पेपर होता. ती स्कूटीने महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली. पण वाटेतच पेट्रोल संपले. आता पेपरला जाण्यासाठी उशीर होणार या विचाराने ती अस्वस्थ झाली. या दरम्यान
पेट्रोल पंपाजवळ तिला प्रमोद दिसला. तिने त्याला महाविद्यालयात सोडण्याची विनंती केली. तिचा पेपर असल्याने तोही तयार झाल्याचे दाखवत त्याने तिला त्याच्या 2 व्हीलरवरून महाविद्यालयात सोडले. तसे तुझा पेपर किती वाजता सुटणार, मी तुला न्यायला येतो, असंही तो म्हणाला. तेव्हा तिने त्याला वेळ सांगितली. तो या संधीच्या शोधात होता. अंदाजे 5 वाजण्याच्या सुमारास तो तिला नेण्यासाठी कॉलेजजवळ पोहोचला. धनश्री बाहेर आल्यावर त्याने तिला दुचाकीवर घेतले. तेव्हा तो तिला म्हणाला, मला शेतातील मजुरांचे पैसे द्यायचे आहेत, आपण जाऊन येऊ. त्यावर तिने चल मी पण सोबत येते असे म्हटले. तो धनश्रीला गाडीवर बसून बोरगार घाटातल्या जंगलात घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्याने दुचाकी थांबवली. 8-9 महिन्यापूर्वी झालेला वाद त्याने उकरून काढला. तुझ्यामुळे मला लोकांनी मारहाण केली होती, तू सुद्धा नेहमी माझ्याकडे पाहून हसते व चिडवते, असे म्हणत तो तिला धक्काबुक्की करू लागला. तेव्हा तिनेही त्याला प्रत्युत्तर दिले. या झटापटीत ती खाली पडली. तिचे डोके दगडावर आपटून रक्त निघू लागले. या वेदनेने ती ओरडू लागली. ही संधी साधून त्याने बाजूला पडलेला दगड उचलला आणि तिच्या डोक्यात घातला. या घावाने तिचे डोके फुटले. त्याने पाठोपाठ 3 वेळा दगड तिच्या डोक्यात हाणला. या हल्ल्यात तिचा जीव गेला. तिचा खून करून तो थोडा वेळ तिथेच थांबला. आपण आपल्या अपमानाचा बदला घेतला याचे त्याला बरे वाटले. त्यानंतर तो गाडीवर बसून तिथून निघून गेला. दरम्यान ती घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनी प्रमोदला पकडले. आरोपी प्रमोद कोदाणे, वय 30 वर्ष, राहणार बनकर लेआउट, यवतमाळ, हा विवाहित असून तो दूध विक्री करत होता. त्याला एक मुलगा असून त्याची बायको गर्भवती आहे. एका क्षुल्लक कारणावरून शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जीव गेला, तर दुसरीकडे घरातील कर्ता पुरुष तुरुंगाची हवा खायला गेल्याने त्याच्या कुटुंबाची वाताहत होणार आहे. कोणताही तांत्रिक व प्रत्यक्षदर्शी पुरावा नसूनही अत्यंत कौशल्यपणाने हा गुन्हा उघडकीस आणला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.